पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात। गंगापूर धरण हे 70% भरलं तरीही नाशिककरांची पाणी कपात कायम आहे। महापालिकेच्या वतीनं पाणी कपात रद्द करण्यास अद्यापही नकार आहे। आज शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे, तर रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। पुढील पावसाचा आढावा घेतल्यानंतरच पाणी कपातीबाबतला निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे। पुढची बातमी आपण पाहूयात। शंखी गोगलगायींमुळे आता धाराशिवमधील शेतकरी हैराण झालेला आहे, वैतागलेला आहे। शेतातील गोगलगायी वेचण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळते। या गोगलगायी शेती पिकांचं अतोनात नुकसान करतायत। सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। दरम्यान ज्या शेतकऱ्यांवर हे शंखी गोगलगायींचं संकट ओढावलेलं आहे आणि ज्यांना शेतामध्ये रात्रभर पहारा देऊन गोगलगाई वेचण्याची वेळ आली आहे, अशा शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहुयात या शेतकऱ्यांची व्यथा नेमकी काय आहे। कळंब तालुक्यातील भोगजी गावात आणि तुम्ही पाहू शकता ही पोती शेतकऱ्यांनी मालाची भरून ठेवलेली नाहीत, तर ही पोती भरलेत गोगलगायींनी। आणि ह्या गोगलगाईच्या जमा करण्याचं काम महिला करतात। त्या महिला माझ्यासोबत आहेत। आजी किती वेळ काम करताय आता तुम्ही? 3 तास 3 तास हातात दराशाने लय गोगल निघत आहे। बकेट घेते, बॅटरी घेते, हातात काठी, माझी लेकरं बाळ, माझा मुलगा, दोन्ही मुलं आम्ही येतो। किती किती वजनाच्या गोगलगाई ते? जवळजवळ पाव किलो, 200 ग्राम, 250 ग्रामच्या गोगलगाय आहेत। पाव किलोच्या तर मोठ्या मोठ्या आहेत, बारक्या बी आहेत, मोठ्या बी आहेत। पण नवीनच काम लागलं की तुम्हाला? नवीनच आलं बघा, नवीन इगिनच आलं आम्हाला। कसं काय की एकतर पाऊस पडा ना, कसं तरी पेरतो तेव्हा का गोगलगायीने सगळं खाऊन टाकलं। माझं सगळं मिळून 9 एकर सोयाबीन सगळं म्हणजे ओवताना सगळंच खाऊन टाकले। मग एवढंच मागणी की सरकारनं आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई दिली पाहिजे, आमच्या खात्यावर पैसे केले पाहिजे। आणि एक म्हणजे ती गोगलगाय ना, त्यांना पहिलं आम्हाला औषध दिलं पाहिजे। काय तर आम्हाला कामाच आहे, नोकरदार नाईट करतात पैशा पाय, आम्हाला नाईट ड्युटी करायची वेळ आली की गोगलगायच नाही पाहिजे। आणि त्यातले त्यात आमच्या शेतावर कर्ज पण आहे, त्या सगळी सोयाबीन खाल्ली। मग ते कर्ज आम्ही कसं फेडायचं? आम्हाला आशा काय शेतातल्या मालाचीच असते ना। आम्ही 5-6 गोण्या गोळा जमा काय एक आम्ही तहसील मध्ये नेऊन होतली। अक्षरशः एवढा कटाळा आला गोगलगायचा, रात्रभर झोपच नाही, दिवसभर काम, रात्रभर गोगलगायचं। मुलं असो महिला असो सगळे लहान मोठ्या सगळे शेतामध्ये नुकसानच व्हायला लागले नाही एवढं। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, भोगजी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।